दोस्तों, लाइक तथा कमेंट जरूर कीजिए। जीवन को उत्सवपूर्ण बनाने के लिए इस चैनल को तुरंत सब्सक्राइब कीजिए और हाँ, बेल आइकॉन जरूर दबाइए ताकि नए नए वीडियोओं की जानकारी आपको समय समय पर मिलती रहे। मजा येते का सगळ्यांना? हे सगळं मैफल आहे। बाहेरच्या जगामध्ये लोक ज्या पद्धतीने दुःखी जगतायत आणि त्या पार्श्वभूमीवर आपली जी मंडळी आहे ती जी धमाल करतायत, उसका मजा कुछ और ही है। हे आनंदाचं कृत्य अशासाठी करायचंय, दोन कारण आहेत त्याच्यासाठी। एक कारण हे आहे की या निसर्गाला हे कळलं पाहिजे की या जगात घाबरणारी जमात जी आहे तर न घाबरणारी जमात सुद्धा आहे, ते आपण दाखवून दिलेलं आहे। एकतर आजची जी पहिली रचना मी निवडली आहे ती भरत व्यास यांनी लिहिलेली रचना आहे। तर भरत व्यास हा ज्याला म्हणतो आपण शब्दप्रभू खऱ्या अर्थाने म्हणता येईल असा आहे ते। आता ह्या शब्दप्रभूची मी जी रचना निवडली आहे ती रचना अर्थातच आपल्या चिरंजीव पीठाला साजेशी रचना निवडलेली आहे। मी गायल्यावर तुमच्या लक्षात येईल जितेंद्र त्याच्यावर आहे, म्हणजे पडद्यावर जितेंद्र आहे, मुकेशने गायलेलं आहे। एक एक विषय मी फोडून सांगतो तुम्हाला। एक एक शब्द मोत्यासारखा ऐकायला लागेल। हरी भरी वसुंधरा, हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन के जिस पे पालकी उड़ा रहा। बघा, हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन कि जिस पे बादलों की पालकी उड़ा रहा पवन। दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी। ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है। ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार। तुम्हाला सांगायची गरज नाहीये कौन चित्रकार आहे। जे वर्णन मी करतोय ते वर्णन काय आहे? ते वर्णन परमेश्वराने जीवावर जी प्रकट कृपा केली त्या प्रकट कृपेचं हे वर्णन चाललंय आणि त्या वर्णनाचा बोध देणं ही अप्रकट कृपा चाललेली आहे। लक्षात घ्या, एकाच वेळेला कृपेचं प्राकट्य आणि कृपेचं अप्राकट्य तुमच्या समोर परत एकदा बारकाईने बघा। हरी भरी वसुंधरा पे नीला नीला ये गगन कि जिस पे बादलों की पालकी उड़ा रहा पवन। दिशाएं देखो रंग भरी, दिशाएं देखो रंग भरी, चमक रही उमंग भरी। ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है।
ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. ही जी ओळ आहे ना, तुमच्या सगळ्यांचे चेहरे माझ्या समोर आहेत है ना. आज टीचर्स डे निमित्त अलका डोंगरे सुद्धा दिसतायत मला, नाही का. टीचर म्हटलं की 2-4 येतातच डोळ्यासमोर चेहरे, आहे की नाही. शैला जोगळेकर येतातच त्या डोळ्यासमोर. पण तुमचे चेहरे बघितल्यानंतर हा प्रश्न त्या भरत व्यासला पडला, त्याचं उत्तर त्याला दाखवायचंय मला की हे बघ, हे चेहरे बघ आणि यांना विचार. काय विचार? ये किसने फूल फूल पे, ये किसने फूल फूल पे किया सिंगार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. एक एक शब्द असा मस्त आहे. प्रकट कृपा. तपस्वियों सी है अटल ये पर्वतों की चोटियां, ये सर्प सी घुमेरदार घेरदार घाटियां, ध्वजा से ये खड़े हुए, ध्वजा से ये खड़े हुए हैं वृक्ष देवदार के, गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के, ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. बघा, साधारणपणे असं आहे की परमेश्वर जे जे काही निर्माण करतो त्याच्यावर जीवाला जर काव्य सुचलं तर समजायचं की जीवाला बोध झाला. कारण त्याने जे जग बनवलंय ते काव्यात बनवलेलं आहे. तुम्हाला सांगतो, काव्याला अनेक अर्थ असू शकतात, निबंधाला एकच अर्थ असतो. काव्याला अनेक अर्थ असतात आणि हे जग जे बनवलंय ते अनंत अर्थांचं काव्य आहे ते. त्यामुळे भरत व्यास त्याचं काव्य वाचतोय, त्याच्या काव्याच्या अनुषंगाने तुम्ही वेगळं जगाचं काव्य वाचताय. आता जो संवाद चाललाय हे आपलं वाचणं आहे वेगळं, लक्षात घ्या. आपणही फक्त एवढंच आहे की त्याच्याकडे माहित नाही त्याच्या डोळ्यासमोर कोण आहे, पण आपल्या डोळ्यासमोर निश्चितच दत्त महाराज आहेत. तुम्हाला सांगतो, तपस्वियों सी है अटल ये पर्वतों की चोटियां, तपस्वियों सी है अटल. तप करायला बसल्यासारखे सगळे मोठे मोठे पर्वत बसलेले आहेत आणि सर्पसी घुमेरदार घेरदार घाटिया, म्हणजे जी वळणं आहेत घाटियांची, जी म्हणजे खाईची जी वळणं आहेत, ती वळणं एखादा सर्प असा वेगाने पळाल्यासारखी वळणं आहेत म्हणतोय तो. आणि झाडं जी उभी आहेत ती झाडं, तसं प्रत्येक देशाचा झेंडा असतो तसा आनंदाचा सुद्धा एक झेंडा असावा.
म्हणून परमेश्वराने या जगामध्ये झाडांचे झेंडे लावलेले आहेत असं म्हणतोय तो बाबा, तुम्हाला सांगतो. आणि मग तो झेंडा कुठल्या देशाचा आहे? आनंद देशाचा आहे. आनंद देश कसा आहे तर म्हणतो गलीचे ये गुलाब के. आनंदाच्या देशात गुलाब के गलीचे, त्याच्यानंतर बगीचे बहार के. आणि मग हे सगळं कुठल्या कवीला सुचलं असेल? ये कौन चित्रकार आहे? अशी फार सुंदर रचना आहे. आणि आपल्याला लक्षात घ्या, आपल्याला आता भरत व्यासला फक्त काव्य दिसलं, कवी दिसलेला नाही. आपल्याला काव्य आणि कवी एकत्र दिसायला पाहिजे. तपस्वियों सी है अटल ये पर्वतों की चोटियां, ये सर्प सी घुमेरदार घेरदार घाटियां, ध्वजा से ये खड़े हुए, ध्वजा से ये खड़े हुए हैं वृक्ष देवदार के, गलीचे ये गुलाब के, बगीचे ये बहार के. ये किस कवि की कल्पना, ये किस कवि की कल्पना का चमत्कार है? ये कौन चित्रकार है? ये कौन चित्रकार? ये कौन चित्रकार है? ये कौन चित्रकार है? ये कौन चित्रकार? एकदा दत्त महाराजांनी माझा संवाद झाला. मी त्यांना म्हटलं की चिरंजीव पदाचं रहस्य काय? एका शब्दात उत्तर हवंय. म्हटले आनंद. मग म्हटलं आनंदाला मरण नाही तर म्हणे नाही. मग म्हटलं का मरण नाही तर म्हटले निसर्ग जो आहे त्या निसर्गाला स्वतःला आनंद हवा असतो. लक्षात घ्या, जड पदार्थ आहे निसर्ग, पण तो सुद्धा आनंदाची वाट बघतो. आणि जेव्हा या पृथ्वी तलावर एखादा माणूस किंवा एखादा समूह किंवा चिरंजीव पीठ आनंदी होतं, तेव्हा त्या आनंदामध्ये जड विषयांना सुद्धा आनंद घेता येतो. परिणाम असा आहे की हे जे जड आहे, हे जड तुमच्या आनंदाची वाट बघतंय. आता जो आनंदाची वाट बघतोय तो आनंदाला मारेल का? नाही मारणार. मग आता ही गॅरंटी झाली की जर तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे तर मृत्यू नाही. आणि मग आता भरत व्यासच्या शब्दामध्ये मी तुम्हाला सांगतोय काय व्हायला पाहिजे. जसं वांग टवटवीत असतं बघा, भरताचं वांग बघितलं का? अहो, आरशासारखं दिसतो त्याच्यामध्ये सगळं. तसं तुमच्या चेहऱ्यावर जर लालिमा पसरली, लावण्य पसरलं आणि त्या लावण्यामध्ये जर परमेश्वराला स्वतःला बघता आलं तर तुम्ही मरत नाही. तुम्हाला सांगतो. आता हा विषय बघा, त्याला अनुसरू नये. कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो. आता तुमचं बघणं वेगळं पाहिजे. कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो, इसके गुणों को अपने मन में तुम उतार लो. चमका दो आज लालिमा, चमका दो आज लालिमा अपने ललाट की, कण कण से झांकती तुम्हें छवि विराट की. अपनी तो आंख एक है, अपनी तो आंख एक है, उसकी हजार है. ये कौन चित्रकार है? ये कौन चित्रकार? ये कौन
चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. काय शब्द टाकलेत भरत व्यासने. तो म्हणतोय कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो. का क्या है कुदरत की पवित्रता? कुदरत की पवित्रता आनंद में निहित है. आणि मग म्हणतोय इसके गुणों को अपने मन में तुम उतार लो. पुढे काय म्हणतोय, चमका दो आज लालिमा अपने ललाट की. अरे चेहऱ्यावर आनंद दाखवा. का दाखवा? कारण निसर्ग तुम्हाला त्या भाषेत बघतोय. कण कण से झाकती तुम्हें छबी विराट की. आणि तुम्ही तर एका डोळ्याने बघताय, तो 1000 डोळ्यांनी तुम्हाला बघतोय. तुमच्या प्रत्येक रंध्रात जर आनंद सामावला तर त्याच्या 1000 डोळ्यांना आनंद होतो. ज्याच्या 1000 डोळ्यांना आनंद होतो तो 1000 वेळा तुमचं रक्षण करतो, असा सिद्धांत आहे. तब कुदरत की इस पवित्रता को तुम निहार लो, इसके गुणों को अपने मन में तुम उतार लो. चमका दो आज लालिमा, चमका दो आज लालिमा अपने ललाट की. कण कण से झांकती तुम्हें छवि विराट की. अपनी तो आंख एक है, अपनी तो आंख एक है, उसकी 1000 है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. साधारणपणे असं झालेलं आहे की मी ज्या मोठमोठ्या कवींना भेटलो, ते काय म्हणतायत तुम्हाला सांगतो. प्रत्येक वेळेला ते म्हणाले, काय जे काय चांगलं व्हायचं होतं ते पूर्वी होऊन गेलं, आणि आता आपण फक्त काय उष्टी फळं भोगायची. सगळे मोठे मोठे कवी होऊन गेले, मोठे मोठे विचारवंत होऊन गेलं. मी त्यांना म्हटलं, दत्त महाराजांच्या राज्यातल्या माणसांना हा नियम लागू होत नाही. आमच्यासाठी जे होऊन गेले ते असतीलही थोर, पण याचा अर्थ परमेश्वराच्या राज्यातला माणूस कमकुवत आहे हे मानायला तयार नाही मी. आणि मग भरत व्यास होऊन गेला, पण मला वाटतं की भरत व्यासची जी कविता आहे ही संपली त्याची कविता बरं का, ती अर्धवट आहे. चिरंजीव पीठ त्याचं म्हणणं असं आहे की हे जडाचं वर्णन केलं, चेतनाचं काय. हम चेतन है, आनंद घेणारा घटक वजा केला तर त्या घाटीला स्वतःचा आनंद घेता येणार नाही. आणि मग शेवटी तुमच्या सगळ्यांच्या वतीने स्वर्गस्थ भरत व्यासांना हे कडवं मी ऐकवतोय. तुमच्या सगळ्याच्या वतीने भरत व्यासांना आपण हे कडवं आपल्या चिरंजीव पीठाच्या वतीने ऐकवतोय. आता लक्षात घ्या, तुमचं आणि माझं कडवं आहे हे. दत्त महाराजांनी जो आपल्याला बोध दिला त्या बोधातून काय कडवं बाहेर पडेल बघा. पुढे सरकू. ये आसमां के पार, ये आसमां के पार ढूंढते नयन का देखना. ये आसमां के पार, ये आसमां के पार ढूंढते नयन का देखना. ये पैरों का जमीन से भी मुक्त हो के नाचना. हे वर्णन केलेलं नाही त्याने. आम्ही नृत्य ध्यान करणारी माणसं आहोत. आम्ही आकाशाच्या
पलीकडे बघणारी माणसं आहोत, नाही का? नजर ही लायके नजारगी नहीं वरना जमी से आसमां का फासला बहुत कम है. तुमच्या नजरेत दोष आहे, तुम्हाला आकाशाच्या पलीकडे दिसत नाही. आमच्या चिरंजीव पीठामध्ये हा नजरेचा दोष नाही, आम्ही आकाशाच्या पलीकडचं बघतो. का बघतो? सिंपल आहे, परमेश्वर बघतो. परमेश्वर आकाशाच्या पलीकडे. बघा शब्द बारीक आहेत तुमचे शब्द. ये आसमां के पार ढूंढते नयन का देखना, ये पैरों का जमीन से भी मुक्त हो के नाचना, शरीर का शरीर तो, शरीर का शरीर तो शरीर से भी है परे, समझ गए तो ज्ञान है, न समझे वो है बावरे. बरोबर आहे की नाही? परत एकदा. ये आसमां के पार ढूंढते नयन का देखना, ये पैरों का जमीन से भी मुक्त हो के नाचना, शरीर का शरीर तो, शरीर का शरीर तो शरीर से भी है परे, समझ गए तो ज्ञान है, न समझे तो है बावरे. आकार में सजा हुआ, आकार में सजा हुआ यूं निराकार है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. भरत व्यास फक्त आकार म्हणतोय, मी म्हणतोय आकारा सकट निराकार. आकार में सजा हुआ, आकार में सजा हुआ यूं निराकार है. ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार, ये कौन चित्रकार है, ये कौन चित्रकार. मजा येते का?